बिझी आहे का? ओके, येणार आहात ना? विचारते तो पायसूप केले तुमच्या आवडीचं, पायसूप केले तुमच्या आवडीचं म्हणून. खरंच मटन मी आणले, फक्त पायसूप करायला पाय आणले. येत आहेत ते म्हणतात. हाय हॅलो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आमच्याकडे पायसूप बनतं आहे, तेही आई करतात. आई म्हणजे आमच्या सासूबाई. त्यांना ते चांगल्या पद्धतीने बनवता येतं. मला तर काही चांगल्या पद्धतीने येतच नाही मला ते बनवता. त्यामुळे मग आज पाय आणले होते, त्यामुळे पायसूप त्या बनवत होत्या. आणि एकीकडे आम्ही तर व्हेजवाले आहोत दोघे, मी आणि माझ्या जाऊबाई. त्यासाठी आमच्यासाठी तिथे हरभऱ्याची डाळ एकीकडे मी बनवत होती आणि आई पायसूप एकीकडे बनवत होत्या. पण आज संकष्टी आहे, रविवारी. सुरुवातीला कुकरमध्ये आईने तेल टाकलं, त्यामध्ये खडे मसाले टाकले, 2-3 लवंगा, 2 काळी मिरी, त्यानंतर थोडंसं दालचिनी ते टाकलं. आणि त्यानंतर आलं लसूणची पेस्ट केली होती ती त्यामध्ये ॲड केली. आणि त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या. आणि ते झाल्यावर जे पायासूपसाठी पाय आणले होते ते कट करून आणि स्वच्छ करून ऑलरेडी त्या माणसाने दिलेले होते, दुकानातूनच त्यांनी आणले होते. तरी पण आईने घरी आल्यावर ते व्यवस्थित अजून थोडे साफ केले आणि त्याला 3-4 पाण्यातनं साधारण त्याला व्यवस्थित धुतलं. आणि ते धुवून वगैरे स्वच्छ केल्यावर मग त्या तेलामध्ये ते ॲड केलं. आणि त्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं आणि असंच थोडंसं तेलामध्ये त्याला होऊ दिलं. थोडं 5-10 मिनटं तेलामध्येच त्याला फ्राय केलं. त्यामध्ये एका साईडला गरम पाणी केलं होतं आणि ते गरम पाणी त्यामध्ये ॲड केलं. त्यानंतर त्यांचं इकडे पायासूप बनवून एका साईडला चालू होतं आणि दुसरीकडे आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळे आमच्यासाठी हरभऱ्याची भाजीसुद्धा बनवायची होती. मग ती एका साईडला मी ती हरभऱ्याची भाजीसुद्धा बनवून घेत होती. एकीकडे पायासूप बनत होतं तर दुसरीकडे हरभऱ्याची भाजी मग मी करत होती. काय नाही, साधी सिंपल आपली कांदा टोमॅटोमध्ये ती भाजी करत होती. आणि ती मग भाजी मी करत असताना तिथे आईंचं सूपही बनत होतं. हे काय पायासूप मला तर येत नाही, त्यामुळे कधीही आणलं तर ह्या गोष्टी सगळ्या आमच्या आईच करतात. आणि त्यांच्या हाताला चव असल्यामुळे त्यांच्या हातचं आवडतं सगळ्यांना, मग त्याच हे बनवतात. आणि मग त्यांनी असं छान मस्तपैकी ह्यानं बॉईल होऊ दिलं. 5-10 मिनटानंतर त्यामध्ये पाणी टाकून त्याला चांगलं असं होऊन दिलं. त्याने एकीकडे मी मग आपला कांदा टोमॅटो टाकला, त्यानंतर लसूण टाकलं, जिरं टाकलं आणि ते होऊन दिलं. आणि त्यात घरी केलेला मसाला होता, मग तो थोडासा होता म्हणून मी त्यामध्ये टाकला. आणि त्यामध्ये ते थोडंसं होऊ दिलं. त्यामध्ये लाल तिखट ॲड केलं आणि हरभरे जे ऑलरेडी मी कुकरमधून शिजवून घेतलेले होते त्यामध्ये ते मी टाकले. आणि त्यानंतर भाजीला छान उकळी येऊ दिली. मग खाण्यासाठी आमची हरभऱ्याची भाजी मग रेडी झाली. नवीन वाली थोडक्यात, हा तेवढं आहे, थोडी टाकली तर नाही. हा मिक्स केली होती तेव्हा तिखटपणा कमी झाला होता. टाकू पाणी. हरभऱ्याची भाजी मसालेवाली खाण्यासाठी रेडी. त्यानंतर असं 5-10 मिनटं चांगलं गरम पाण्यामध्ये ते उकळू दिलं. उकळून दिल्यानंतर त्यामध्ये आईने मीठ टाकलं आणि त्यांना पाणी वाटत होतं कमी, म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं आणि परत एकदा उकळी येऊ दिली त्याला. आणि छान उकळी आली की त्यानंतर त्यांनी त्याला झाकण लावलं. आणि जवळजवळ मला वाटतं 7 ते 8 शिट्ट्या त्यांनी त्याच्या घेतल्या, तेव्हा ते पायासूप खाण्यासाठी रेडी झालं. एकीकडे जेवणासाठी आमची एक भाजी तर हरभऱ्याची झाली होती, चपात्या वगैरे सगळं बनवून झालं होतं. हे पायासूपच बनवायचं बाकी होतं, त्यामुळे मग ते आई बनवत होत्या. आणि राधा आणि दुर्वा तर काय मस्त टी व्ही बघत बसल्या होत्या. त्यांचं छान छान चाललं होतं आपलं मस्तपैकी. जवळजवळ त्याला 7 ते 8 शिट्ट्या चांगल्या होऊ दिल्या आणि मग त्याच्यानंतर ते सूप खाण्यासाठी रेडी झालं. आमच्या घरात हे सूप सगळ्यांना आवडतं. जर आम्ही दोघीजणी आणि दुर्वा आणि राधा अशा आम्ही चौघीजणी जर सोडलं व्हेजवाल्या तर बाकी सगळीजणं हे सूप आवडीने पितात, पायसूप. आणि तसं बऱ्यापैकी कधी पण जेव्हा कोणाला आठवण आली तर आमच्याकडे हे सूप करतात.
अशा पद्धतीने मग आमचं सगळं बनून झालं. त्यानंतर मग हरभऱ्याची भाजी, भरलेलं वांगं, चपाती मस्तपैकी आम्ही बसून खाऊन घेतलं. मग आजच्याला इथेच थांबते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.